तू ही रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर 23 ऑगस्टला मेन एपिसोडमध्ये हे दाखवलं जाईल स्टार प्रवाहावरती 8 वाजता. तर ह्या प्रोमो प्रमाणे असं दाखवलेलं आहे की आता तर प्रेक्षक तुम्हाला माहितीच आहे की अर्णवने फॉरेन इन्व्हेस्टर सोबत 1 बिलियन मॅन्युफॅक्चरिंगचा कॉन्ट्रॅक्ट स्वीकारला आहे. तर आता त्याचीच तयारी चालू असलेल्या दाखवली. तर आता इथे प्रोमोची सुरुवात होते आरतीपासून. तर आता इथे ईश्वरी गणू बाप्पाची आरती करत असते. तर आता इथे ईश्वरी म्हणते सात्विक फॅशन करणार. तर आता फॅक्टरीमध्ये असतात बघा प्रेक्षक सगळे लोक. तर आता इथे करून दाखवणार असं म्हणतात सगळे वर्कर्स आणि शिर्की, आकाश, अर्णव सगळे असतात आणि सगळे करून दाखवणार असं म्हणतात आणि अंजली पण असते. तर आता ईश्वरी सगळ्यांना मदत करत असते, कसं शिवायचं काय शिवायचं असं दाखवत असते. अर्णव अंजलीला काय काय दाखवत असतो. 197, 198, 199 आणि 200 असं म्हणून काउंट करत असतात अर्णव आणि ईश्वरी आणि त्यांचं काम सक्सेसफुल झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता सगळा माल ट्रकमध्ये भरलेला सुद्धा असतो. तर ईश्वरी आता लिंबू ठेवते टायर समोर आणि अर्णव तिथेच थांबलेला असतो, खूप आनंदात असतो आणि आता आकाश नारळ फोडून टाकतो गाडी समोर. तर आता इथे अर्णव ईश्वरी एकमेकांचा हात पकडतात आणि आता ईश्वरी म्हणते जहा हम दोनों साथ है तिथे सगळं शक्य आहे असं म्हणते ती अर्णवला. 1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाले असं म्हणतो. आता सात्विक फॅशन्सचं नाव साता समुद्र पार गाजणार असं म्हणतो अर्णव. तर बघा प्रेक्षक 23 ऑगस्ट 8 वाजता बघायला विसरू नका. खूप छान प्रोमो आहे. ह्या प्रोमोने हे नक्की कळलंय की ह्या वेळेला कुणीही मध्ये आड आलं नाहीये आणि हा कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे झालेला आहे. तर बघा प्रेक्षक खूप दिवसाने असं छान प्रोमो आलेला आहे. मला वाटलं होतं 1 बिलियन काय कम्प्लीट होऊ नाही देणार वल्लरी किंवा सौदामिनी, मात्र यावेळेला असं काही नाही झालं बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप छान एपिसोड चालले तू हिरे माझा मितवाचे. ते बघा प्रेक्षक आता चालू असतानाच राकेशची एंट्री कुठून तरी होणार आहे असं वाटायला लागलं आहे की काय माहिती ट्रक मध्येच तो जाणार आणि डायरेक्ट लॉस मध्ये दाखवणार अर्णवला. कारण आता इथे अर्णव लॉस मध्ये झालेला दाखवला तर चारी बाजून प्रॉब्लेम्स आहेत नाही का, म्हणजे ह्या बाजून वल्लरी त्या बाजून राकेश, तर आता सगळे मिळून त्याला त्रास देणार जर तो लॉस मध्ये गेला तर. कारण आता इथे घर मॉर्गेज केलेलं असतं ना. मात्र आता यांची ऑर्डर पूर्ण झालेली आहे, कम्प्लीट झालेली आहे आणि खूप छान प्रोमो दाखवलेला आहे. मात्र आता मेन एपिसोड मध्ये काय दाखवतील हे माहित नाही. पण बघा प्रेक्षक हो, जर ही ऑर्डर पूर्ण झाली नसती तर तो प्रोमो अजून गाजला असता. कारण लोकांना आवडतं ना वायलेंस, काय गोष्टी पूर्ण नाही झालेला. तर बघा प्रेक्षक तो प्रोमो आला असता. मात्र आता हा प्रोमो आला म्हणजे नक्कीच सक्सेसफुल झालेली आहे. बिलियन ऑर्डर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि अर्णव ईश्वरी खूप जास्त आनंदात आहेत. तर बघा प्रेक्षक खूप एक्सायटेड दाखवले सगळ्यांना ह्या प्रोमो मध्ये आणि खूप आनंदात असतात सगळेजण. आणि आता ऑर्डर पूर्ण होते आणि घेऊन सुद्धा जातात ट्रक मधून आणि सगळे खूप आनंदात असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक असंच वाटते की छान होणार आहे एपिसोड. मात्र राकेश येऊ शकतो, सौदामिनी, तर वल्लरी तर काय नाही करणार कारण तिला तर माहिती आहे जर अर्णव लॉस मध्ये गेला तर तिचे सुद्धा पैसे जाणार. तर ती तर हे काय करणार नाही बघा प्रेक्षक हो. तर आता राकेशच काहीतरी करू शकतो नाहीतर सौदामिनी. तर बघा प्रेक्षक हो, पुढचे भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. मात्र आता टीआरपी बघावी लागेल कारण आता टीआरपीच्या बेसिसवरच स्टार प्रवाह टायमिंग ठरवतं. तर आता नवीन सिरियल पण येते मी का तर टाकली म्हणून, तर बघायचं आता कधी लावतात ते. कारण आता सिरियल च्या टीआरपी प्रमाणेच स्टार प्रवाह टायमिंग देतो. तर बघा प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेम त्याला खूप जास्त रेटिंग आले मागच्या आठवड्यामध्ये. तर बघा प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेमचं खूप कमी टीआरपी येत होतं त्यामुळे त्याला दुपारी ठेवलं. मात्र आता लग्नानंतर होईलच प्रेमला टीआरपी एवढी जास्त येते ना प्रेक्षक, तर आता परत ते मेन स्लॉट मध्ये येऊ शकतं. तर प्रेक्षक आम्ही परत ते घेऊही शकतो. मात्र आता बघावं लागेल काय करतील स्टार प्रवाहवाले. कारण आता खूप मोठी पोस्ट केलेली आहे इंस्टाग्राम वरती की लग्नानंतर होईल प्रेमने रेकॉर्ड ब्रेक केलाय म्हणून. किती की मिलियन वॉच आवर्स पार केलेत ते प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणारच आहे स्टार प्रवाहावरती आणि खूप नवीन सिरियल्स येणार आहेत. तर बघा प्रेक्षक हो, नाईक बाई सिरियल आले तर तुम्हाला आवडतं का प्रेक्षक हो? किंवा आता नवीन सिरियल येणार आहे मराठी मीडियम आणि मी का तर टाकली सुद्धा. तर आता तुम्हाला कोणतं सिरियल आहे ज्याचा स्लॉट ह्या 2 सिरियलला जाईल असं वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. कारण आता इथे तू ही रे माझा मितवा ठरलं तर मग हे जे सिरियल आहेत ना त्यांचा स्लॉट अजिबात बदलू नये असंच वाटतं मला. कारण खूप छान सिरियल्स आहेत हे आणि सगळ्यांना खूप जास्त आवडतं. प्रेक्षक हो, कधीही तुम्ही हे सिरियल्स बघा, खूप छान वाटतात आणि खूप इंटरेस्टिंग पण आहेत. तर प्रेक्षक हो, तुमची आवडती मालिका असेलच तू हिरे माझा मितवा, तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षक हो, हा इंटरेस्टिंग प्रोमो बघून तुम्हाला कसं वाटतंय ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, अजून तुम्हाला आमच्या चॅनलबद्दल काही फीडबॅक द्यायचं असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, स्टार पॉवरचे नवीन नवीन सिरियल्स येत आहेत. बाई तुझ्या आशीर्वाद पण सिरियल आहे. तर बघा प्रेक्षक हो, तुम्हाला आवडतं का ते पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आता कोणती मालिका आहे जी अजिबात आवडत नाहीये स्टार पॉवरची ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे आपल्याला कळेल की टीआरपी खरंच कोणत्या सिरियलला जास्त आहे. कारण सध्या बार्कची रेटिंग येत नाही आहे. तर सप्टेंबर 6 नंतर ती रेटिंग सुद्धा येईल. मग आपल्याला कळेल की कोणतं सिरियल कोणत्या स्लॉटला जातंय आणि कशामुळे जातंय. कारण प्रत्येक वेळेला टीआरपीच रिझन नसतं. कधी-कधी तर ॲक्टर्स पण प्रॉब्लेमॅटिक असतात त्यामुळे पण जातं. कारण आता एक सिरियल आहे ज्याच्यामध्ये ॲक्टर्सना खूप जास्त प्रेम आहे. मात्र त्या सिरियलमधले ॲक्टर्स सोडायचा निर्णय घेतात. त्यामुळे मग ती सिरियल 2-3 महिन्यातच बंद होणार हे नक्कीच असतं ना. तर बघा प्रेक्षक हो, या
स्टार प्रवाहवरती अजून एक सिरियल होता प्रेमाची गोष्ट. त्याच्यामध्ये तेजश्री प्रधान ही लीडला होती प्रेक्षक हो. तर आता ती सिरियल टॉप 1 नंबरवर होती, टॉप 1 ला. पहिल्या आठवड्यामध्ये ठरलं तर पण डिफीट केलं होतं त्याने, म्हणजे ठरलं तर मगला पण सेकंड नंबरवर ठेवलं होतं त्या सिरियलने. एवढी छान होती सिरियल आणि पुढच्या सगळ्या आठवड्यामध्ये पण टॉप 2 मध्ये असायची सिरियल. मात्र अचानक काय झालं काय माहिती, तेजश्री प्रधानने एक पोस्ट केली इन्स्टावरती आणि ती सिरियल सोडते असं म्हणून पोस्ट होती ती. मग त्याच्यानंतर त्यांनी दुसरी तेजश्री प्रधानच्या ठिकाणी दुसऱ्या लीडला घेतलं. मात्र कोणीही सिरियल बघितलं आणि 3 महिन्यातच ते सिरियल बंद झालं बघा प्रेक्षक. 3 महिन्यामध्ये म्हणजे एकदम कमी आली त्याची TRP. दुपारीच्या वेळेला गेली तरी पण कमी आली. मग बंद करून टाकलं त्यांनी सिरियल ती. तर बघा प्रेक्षक, असं पण खूप वेळा होतं, त्यामुळे बघावं लागेल आता कोणत्या सिरियलची टायमिंग बदलणार आहे आणि कोणती सिरियल ह्या टाइमला येणार आहे. तर TRP बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबतच कोणी ऍक्टर शिफ्ट होत आहेत का ते पण बघणं इम्पॉर्टंट आहे. तर प्रेक्षक तुमची आवडती मालिका मला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक अशीच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या ह्या चॅनलला बघतच राहा आणि हा व्हिडिओ हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक आज नवीन 2 प्रोमो येणार आहेत. हे तू हिरे माझा मित्राचा आहे आणि दुसरा इंटरेस्टिंग प्रोमो येणार आहे तुझ्या सोबतीने, जो रात्री अपलोड होईल. तर तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. तर तो बघायला तर अजिबात विसरू नका प्रेक्षक हो. कारण असं काही आहे त्या प्रोमोमध्ये की तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि मला तर खूप जास्त आवडलाय तो प्रोमो. तर प्रेक्षक हो, असंच आमच्या या चॅनलला प्रेम देत राहा. कमेंट करा आणि फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. आणि अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.